बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। उमेदवार गोकुळ गीते यांनी या सगळ्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलाय। निवडणूक अधिकाऱ्यांकडून गीतेंच्या आक्षेपावर सुनावणीला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये आता घडामोडी सध्या राजकीय वळणावर पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भातले आपण अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, जेव्हापासून ही निवडणूक घोषित झाली तेव्हापासून नाशिक मतदारसंघ आधीपासूनच चर्चेत राहिला आणि आता मतमोजणीच्या दिवशी देखील गोकुळ गीते हे आक्षेप घेत आहेत। नेमकं कारण काय आहे? सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक ही इंटरेस्टिंग राहिलेली आहे। मग ज्या वेळेला अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल त्यानंतर माघारीचा आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर मतमोजणीच्या दरम्यान सुद्धा गोकुळ गीते उपस्थित राहिल्यानंतर या ठिकाणी दराड्यांकडनं संताप व्यक्त केला गेलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 8 वाजेच्या दरम्यान या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशा स्वरूपाची एकूणच प्रक्रिया आहे। मात्र या सगळ्या दरम्यान जवळपास 40 ते 45 मिनिटं उलटून गेली। अद्यापही या सगळ्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। अशातच लेखी आक्षेप गोकुळ गीते यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या आक्षेपावर निवडणूक अधिकाऱ्यांकडनं त्यांनी जी उपस्थित केलेला जो आक्षेप आहे त्यावर चर्चा केली जाते। शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न एकूणच या सगळ्या दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय। यापूर्वी सुद्धा नाशिकच्या निवडणुकीचा, विधान परिषदेचा निवडणुकीचा जर इतिहास बघितला तर थेट न्यायालयापर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलेलं होतं। निवडणूक अधिकाऱ्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर टिप्पणी सुद्धा त्यावेळेला न्यायालयाने केलेली होती। शिवाजी साहणे हे त्यावेळेचे जे उमेदवार होते त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये थेट न्यायालयामध्ये आक्षेप घेतल्यानंतर ही निवडणूक चर्चेची राहिलेली होती। आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट पुन्हा एकदा गोकुळ गीते यांच्याकडनं अशा स्वरूपाची एकूणच चाल खेळली जाते का असं म्हटलं तर या सगळ्या निमित्तानं वावगं या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेच्या दरम्यान गोकुळ गीते हे थेट मतमोजणी केंद्रावर आल्यानं या सगळ्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि आता सध्या तरी जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे। बरोबर। या सगळ्या नाशिकमधल्या सगळ्या नाट्यमय घडामोडी तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।